भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 5 ऑक्टोबर 2024 शनिवार. सॅमसनची आज्ञात आई. सोरा येथे दान्याची घराण्या पुरुष होते. त्यांचे नाव मनोगा होते आणि ती वांझ होती आणि तिला मूल होते. न्यायाधीश 23:13 दुसरा वचन. पवित्र शास्त्र मनोगाला सॅमसनाची पिता म्हणून सूचित करते, पण तो त्यांची आईची नावाबद्दल गप्प आहे. पण आपल्याला माहीत आहे की सॅमसनची आई पवित्र शास्त्रातील सर्वोत्तम मातांपैकी होती. तिने आपल्या न जन्मलेल्या मुलासाठी सर्व दक्षतेने पवित्र जीवन जगले आणि तिला तिच्या मुलाच्या आशीर्वादासाठी खूप संघर्ष करावा लागला. ती पूर्वी एक होती. न्यायाधीश 13 अध्याय 2 वचन. त्यामुळे तिला खूप लाजिरवाणी आणि बदनामीला सामोरे जावे लागले असावे. निपुत्रिक असलेल्या साराला देवाने इसहाक दिला. त्याने एसाव आणि याकोबला वांझ रेबेकाला जुळी मुले म्हणून दिली. त्याने योसेफ आणि बेंजामीन राहेलला दिले. त्याने अन्नाला धन्य सॅम्युएल दिले. त्याचप्रमाणे परमेश्वराने सॅमसनला मनोगाच्या पत्नीला दिले. देवाचे मुलांनो, तुमची जी काही गरज आहे ती परमेश्वराला मागा आणि तो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आत्मिक मुलांसाठी विचारा, जेणेकरून तुम्ही तुमच्या सेवेत वांझ होणार नाही आणि तुम्हाला प्राप्त होईल. पवित्र शास्त्र म्हणते, देव माझ्याशी बोलला ज्याने त्याने स्वतः ते केले. येसाया 38 अध्याय 15 वचन. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्यांचे वैभवाची संबंधीनुसार तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. पवित्र शास्त्र म्हणते, तरुण सिंहान आणि बसते आणि उपासमार सहन करावी लागते, परंतु जे प्रभूला शोधतात त्यांना चांगल्या गोष्टीची गमतरता बसणार नाही. स्तोत्र 34 अध्याय 10 वचन. एक देवदूत मनोवाच्या धर्मी पत्नीला दर्शन देऊन म्हणाला, बघा, तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल. आता द्राक्षरस किंवा तत्सम पेय पिऊ नका किंवा अशुद्ध काहीही खाऊ नका, कारण मूल गर्भापासून त्यांची मरणाच्या दिवसापर्यंत देवासाठी नाजीर असेल. न्यायाधीश 13 अध्याय 7 वचन. तिला तिच्या मुलांसाठी या आज्ञा पाळायच्या होत्या. ही सर्व पालकांना दिलेली आज्ञा आहे. वाईन किंवा तत्सम पिऊ नका. अशुद्ध काहीही खाऊ नये. एकदा एका भावाने मला सांगितले, मी पूर्वी हिंदू होतो आणि मला दारू पिण्याची सर्व वाईट सवयी, चित्रपटांची क्रेझ आणि सर्व वाईट गुण होते आणि त्या वर्षामध्ये जन्मलेल्या माझ्या मुलामध्ये मला तेच गुण दिसले. पण आता एक कुटुंब म्हणून आमची सुटका झाल्यानंतर माझी पत्नी पुन्हा गरोदर राहिली. एक कुटुंब म्हणून आम्ही सर्व वेळ आत्मिक गाणी ऐकत होतो आणि आमचे दुसरे मूल आमच्यासाठी खूप आनंद आणि आशीर्वाद आहे. देवाची मुलांनो, तुमची मुले आईची उदरात गर्भधारणेच्या क्षणापासून परमेश्वराला समर्पित करा. एक म्हण आहे की पाळण्याची सवय मरेपर्यंत टिकते आणि जे 5 वर्षात दूरदर्श होऊ शकत नाही ते शेवटपर्यंत कधीही दूरदर्श होऊ शकत नाही. त्यामुळे त्याने लहानपणापासूनच परमेश्वराची चांगल्या शिकवणी वाढवा. पुढील चिंतनासाठी श्लोक. मी आणि परमेश्वराने मला दिलेली मुले येथे
आहेत. आम्ही सियोन पर्वतावर रागणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराकडून इस्रायेलमध्ये चिन्ह आणि चमत्कारासाठी आहेत. येसाया 8 अध्याय 18 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी येसाया 23 अध्याय 24 अध्याय 25 अध्याय. संध्याकाळी फिलिपी 1 अध्याय. धन्यवाद.